बी मित्रांनो, आज 12 जानेवारीला जिजामाता यांची जयंती। आज महलच्या आपण इथे महल इथे आलेलो आहोत। इथे जिजामातेंची खूप भव्य दिव्य अशी मूर्ती आहे। आता आपल्यासोबत काही मुलं आहेत, आपण त्यांना प्रश्न करूया की आज त्यांना सर तुमचं नाव सांगून द्या आधी। जय जिजाऊ जय शिवराय। मी अथर्व अशोक वाटेकर। आज जिजामातेंची जयंती आहे, या प्रित्यर्थ तुम्ही काय त्याचं कार्यक्रमाचं नियोजन करत आहात? आमचं श्री शिव शंभू सेवक म्हणून संघटन आहे। आम्ही दर रविवारी नित्यपूजा करतो। महाराजांचे व जे आपले जिजामातांचे जे मूर्त्या आहेत प्रतिमांना आम्ही दर रविवारी नित्यपूजन असतं आमचं सकाळी। प्रत्येक आमच्या नागपूरभरात आणि रामटेक झालं, वर्धेला आमच्या मोहीम चालतात। मामाचा संदेश एवढाच आहे की जे आपलं 19 फरवरी राहतं, 6 जून आपण राज्याभिषेक आणि जयंती, तेवढ्यापुरती तुम्ही महाराजांना न ठेवता त्यांना आपल्या नियमित नित्य नियमात आणा। महाराज फक्त डीजेवर नाचल्याने किंवा तुमचं रॅली काढल्याने तुमची शिवजयंती साजरी नाही होत, पण त्या गोष्टीवर वाचा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। बाबासाहेबांचं हे वेदवाक्य आहे, त्याला तुम्ही पाळा। तुम्ही फक्त महाराजांना एक पर्टिक्युलर एक असं मोठा माणूस म्हणून नको, तर त्यांची इतिहास वाचा। इतिहासातून तुम्ही त्यांच्या शिका की महाराजांनी किती म्हणजे कष्ट घेतलेले। जेव्हा अफजल खानाला मारायला गेले होते, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो, तेव्हा सईबाईंची तब्येत खराब होती, सीधे ते मरणाच्या याच्या द्वारावर होते, तरी महाराजांनी सर्व सांभाळून अफजल खानाचा वध करून सर्व घरदार सांभाळून त्यांनी कार्य केले। तसेच तुम्ही सर्व कार्य करा आणि महाराजांच्या वरून तुम्ही प्रेरित व्हा। तर आपल्यासोबत आणखीन काही आहेत त्यांच्याशी। सर तुमचं नाव सांगा। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे। माझं नाव राहुल दत्तात्रय चौधरी आहे, मी गणेशपेठलाच राहतो। तर आज जिजामाता यांची जयंती आहे, याबद्दल आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आज लोकांमध्ये जागरूकता का दिसत नाही? आज इथे फक्त तुमच्या 4-5च लोक दिसत आहेत, बाकीचे लोक कुठे गेले जे स्वतःला म्हणतात की आम्ही शिवाजी महाराजांचा अभिमान, पण आज जयंतीला ते कुठे आहात? याबद्दल तुम्ही काय म्हणता? अर्ध्या लोकांना तर जिजाऊ माता कोण आहे हे पण नाही माहीत आहे। त्यांना फक्त महाराजांचं ते कसं आहे, त्यांना आता जसं चित्रपट वगैरेमध्ये बघत आहे तर त्यांनी एक आयडल मानून त्यांनी फक्त ते एक म्हणजे शिवजयंती साजरी करणं, त्यांच्यावरती नाच गाणं करणं, हे ते करणं। आज तुम्ही स्वतः सांगत आले आहेत की आता तुम्ही जसं 4-5 ठिकाणी येऊन बघत आले, पण तुम्हाला काहीच दिसलं नाही। असं पूर्ण नागपुरामध्येच काही नाही आहे, कारण कोणाला काहीच पडलं नाही आहे की जिजाऊ माता काय आहे, त्यांचं काय करायला पाहिजे ना आपण, ते सगळं नाही। आम्ही आता आज पर्टिक्युलरली जिजामातेची जयंती आहे म्हणून हे नाही, तर आम्ही ॲक्च्युली 12ही महिने करत राहतो, पण प्रत्येक संडेला थोडा वेळातून। आणखीन एक प्रश्न विचारतो तुम्हाला, जसं चित्रपटाचा तुम्ही आता उल्लेख केला, पण चित्रपटामध्ये जे दाखवलेली गोष्ट ती खरी असते किंवा पुस्तक वाचल्याने गोष्टी खरी मानाव्या? बघा, आता चित्रपट आता ते कोणी मनोरंजनासाठी पण बनवतात, तर त्याच्यामध्ये ॲडिशनल पण करतात, आणि पुस्तकांमध्ये पण काही अशा वस्तू चुकीच्या लिहिलेल्या राहतात। पण जे म्हणजे जे ॲक्च्युली जे जेन्युअनवाली आहे पुस्तके जे जुनी आहे, ते तुम्ही वाचल्याने तुम्हाला जास्त सहसा त्याच्यामधून माहिती पडू शकते। तर आजच्या नवीन पिढीला अर्थात नवीन जनरेशनला तुमचा काय संदेश राहील? माझं तर असं म्हणणं राहील त्यांना की तुम्हाला जेवढं पण काही करायचं आहे, म्हणजे पर्टिक्युलरली जयंतीपुरतं नाही की तुम्ही 7 दिवस तुमचे करा ना, पण तुम्हाला जर संडेला थोडासा वेळ मिळत असेल तर आमची इथेच आणखी भरपूर ठिकाणी मोहीम सुरू राहतात। आता मागे गणेशपेठमध्ये पण आमचे एक स्मारक आहे महाराजांची, तिथे सुरू राहते। असं तुम्ही थोडासा वेळ काढा सकाळी, तुम्हाला जास्त वेळ नाही, तुम्ही हॅपी स्ट्रीट जाऊ शकता, सगळ्या गोष्टीसाठी वेळ काढू शकता ना, तसं थोडंसं 10 ते 15 मिनटंच काढायचं, जास्त काही वेळ नाही लागत। सगळे राहतात, आम्हाला थोडंसं असं म्हणणं आहे की थोडंसं सहयोग करा। आता फक्त 4 लोक इथे जसं आहे, अशी नेक्स्ट टाईम तुम्ही आले तर तुम्हाला असं ते म्हणजे जवळपास 20 जण 30 जण असे दिसले पाहिजे, अशी आमची इच्छा आहे। असं तर आम्हाला विचार नाही की प्रत्येकाने जागृत व्हा, नाहीतर महाराजांचं जे काळ आहे ते पूर्ण। आजच्या जयंतीनिमित्त तुम्ही मोलाचा संदेश काय देणार आज? मला तर असं म्हणजे म्हणणं राहील की तुमच्या अगर जयंती जर तुम्हाला साजरी करायची जिजामातेची, तर तुमच्या घराजवळ किंवा कुठे पण, किंवा तुमच्या घरीसुद्धा जर मातेची जर हे आहे फोटो, तर तुम्ही आज त्यांच्या पूजन करा, त्यांचे जे काही आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता, त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवू शकतो। तर अशा पद्धतीने आपण इथे 2-3 लोकांची बाईट घेतलेली आहे, आणि आज 12 जानेवारी आहे, त्यानिमित्त प्रत्येक मराठा समाज असो की बौद्ध समाज असो की इतर कुठलाही समाज असो, त्यांनी राजमाता जिजाबाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या भविष्याची वाटचाल करावी। तर असो, मी नितेश बेंगाले, पत्रकार, भीम सूर्य TV चॅनलकडून, कॅमेरामॅन राकेश गजबे यांच्यासोबत जय भीम नमो बुद्धाय।